आपण रोज लक्ष्मीची पूजा करतो, सगळे उपास तापास करतो, पण तरीही आपल्या घरात पैसा टिकून का राहत नाही? घरात पैसा जरी आला तरी तो लगेच निघून जात असतो. या मागचं कारण म्हणजे लक्ष्मी ही खूप चंचल असलेली देवी आहे. पण काही गोष्टी जर आपण आपल्या आचरणात आणल्या तर ती अशा सकारात्मक गोष्टींकडे आकर्षित होत असते. आजचे हे 8 उपाय जर तुम्ही पाळले तर लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर कधीच पडणार नाही आणि यापुढे येणाऱ्या लक्ष्मीत आणखी वाढ होऊन ती कायमची तुमच्या घरातच राहण्यासाठी येईल. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, मुख्य दरवाजा. तुमच्या घरचा मुख्य जो दरवाजा असेल तो लक्ष्मीच्या आगमनासाठीचा सर्वात महत्त्वाचा पॉइंट असतो. तिथूनच आपल्या घरात आपली लक्ष्मी प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपल्याला हा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सजवलेला ठेवायला पाहिजे. यासाठी काही नियम नेहमी लक्षात ठेवा. हा दरवाजा नेहमी स्वच्छ असला पाहिजे, म्हणजे त्यावर कोणतेही जाळे नको, कोणताही कचरा नको. संध्याकाळी दरवाजावर रांगोळी काढल्या गेली पाहिजे किंवा दारावरील तोरण बांधणे याविषयी काळजी घेतली पाहिजे. यासोबतच दरवाजाजवळ चपला किंवा बूट असतील तर ते अस्ताव्यस्त न पडू देता त्यांना व्यवस्थित लावून ठेवलं पाहिजे. नंबर 2, ईशान्य कोपरा. घरातला उत्तर पूर्व कोपरा म्हणजेच ईशान्य दिशेकडील असलेला जो कोपरा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवण्यात यावा. ईशान्य दिशेचा कोपरा हा आपल्या घरातील देवाचं स्थान असतं. इथे कोणतीही जड वस्तू ठेवू नका किंवा इथे जर नेहमी कचरा ठेवण्यात येत असेल तर इथे लक्ष्मी कधीच येऊ शकणार नाही. त्यामुळे यासाठी नेहमी लक्षात घ्या की तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट, स्टोर रूम किंवा जड कपाट कधीही ठेवण्यात येऊ द्यायचं नाहीये. इथे नेहमी हलक्या गोष्टी ठेवा, स्वच्छता ठेवा आणि त्या ठिकाणी कोणत्याही देवाचा फोटो देखील तुम्ही लावू शकता. नंबर 3, शुक्रवारची पूजा. शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवसाला एक वेगळंच महत्त्व आहे. या दिवशी करण्यात येणारी लक्ष्मी देवीची सेवा ही फळाला येते असं मानलं जातं. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी गणेशाची आरती करा. त्यानंतर जमल्यास खीरपुरीचा नैवेद्य द्या. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओम श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा अगदी मनातून जप करा. नंबर 4, स्वच्छता. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे अस्ताव्यस्तपणा किंवा गोंधळ असतो तिथे मात्र अलक्ष्मी किंवा दारिद्र्य येत असतं असं मानलं जातं. त्यामुळे घर, तुमची कामाची जागा आणि विशेष करून पूजेची जागा ही नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठेच कचरा पडलेला दिसू देऊ नका. स्वयंपाक घरात सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळी स्वच्छता ठेवा. याविषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपताना कधीच रात्री घरात कुठेही कचरा पडलेला ठेवून झोपू नका. तो व्यवस्थितपणे आवरून मगच झोपायला जा. लक्ष्मी घरात पडलेला कचरा पाहून निघून जाईल. नंबर 5, निगेटिव्ह विचार टाळा. लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे शांतता आणि प्रेम. ज्या घरात शांतता आणि प्रेम असेल तिथून लक्ष्मी कुठेच जात नसते. त्यामुळे रोज घरात भांडणे करणे, किरकिर किंवा आरडाओरडा करणे पूर्णपणे बंद करा. एकमेकांबद्दल वाईट विचार करणे किंवा कुणाविषयीही वाईट बोलणे पूर्णपणे टाळा. घरात जर प्रेम असेल तिथे लक्ष्मी आपोआप यायला लागते. नंबर 6, अन्नाचा आदर. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतात, पण काही ठिकाणी काही घरात अन्नाचा अपमान केला जातो. ताटात अन्न उष्टे सोडणे किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवून ते फेकून देणे अशा प्रकारची उधळण करणे त्वरित थांबायला हवं. यासाठी प्लेटमध्ये लागेल तेवढेच अन्न घेणे आणि जरी अन्न जास्त झाल्यास ते फेकून न देता ते पुढच्या वेळच्या जेवणासाठी घेणे अशा प्रकारे वापरून ते अन्न संपवू शकता. यासोबतच जेवताना जेवणाच्या पानावर किंवा ताटावर
पाय पडू देऊ नका. जेवणाआधी अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून किंवा वदनी कवळ घेता किंवा तुम्हाला जी काही आवडेल ती प्रार्थना म्हणूनच जेवण्याची सुरुवात करा. नंबर 7, दान. झऱ्याचं पाणी वाहत असतं आणि त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ असतं, पण तेच अडून राहिलेलं एका डबक्यातलं पाणी मात्र अस्वच्छ आणि पिण्यालायक नसतं. लक्ष्मीचंही अगदी त्याचप्रमाणे आहे. पैसा अडवून ठेवला की तो लगेच खराब व्हायला लागतो. त्याला फिरत ठेवलं पाहिजे. शक्य असल्यास दर शुक्रवारी अन्नदान करा. भुकेल्यांना जेवू घाला. तुमच्या घरच्या जवळपास कुठे जागा असेल तर पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवा. यात एक गोष्ट लक्षात घ्या की जे कुणी चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशातून दान धर्म करायला जातील त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही, तर उलट त्यांच्यावर रागावते. नंबर 8, तुळशी पूजा. हिंदू संस्कृतीत तुळशी मातेलाच लक्ष्मीचं रूप असं मानलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळस असणे हे खूप महत्वाचं आहे. रोज या तुळशीला स्वच्छ असलेलं पाणी देत जा आणि त्या तुळशीच्या झाडाची निगा राखत जा. रोज संध्याकाळी पाणी घालून या तुळशी पुढे गाईच्या तुपाचा दिवा लावायची सवय लावलीत तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होताना दिसून येईल. ज्या घरात तुळशीची पूजा होत असते तिथून लक्ष्मी कधीच भांडण करून निघून जात नसते. तर मित्र हो, या 8 नियमांचं पालन रोज करा आणि लक्ष्मीला तुमच्या घरात आमंत्रित करा. तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्र हो.